आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। ईव्हीएम विरोधात आवाज उठवलेल्या मार्कडवाडी गावाला आज शरद पवारांनी भेट दिली। पवारांनी जाहीर सभा घेत ईव्हीएम विरोधात प्रत्येक गावाने ठराव करावा असं आवाहन केलंय। पवारांनंतर राहुल गांधीही मार्कडवाडीला भेट देण्याची शक्यता आहे। आज दिवसभर मार्कडवाडीत नेमकं काय काय घडलं बघूया रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातलं जवळपास 2500 मतदान असलेलं मार्कडवाडी गाव ईव्हीएम विरोधी लढ्याचं केंद्र झालंय। आज शरद पवारांनी मार्कडवाडी गावाला भेट दिली आणि थेट ईव्हीएम विरोधात ठराव करण्याचं आवाहन केलं। आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो। हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही। आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे। आणि त्या ठरावाची फेर उत्तम आमच्याकडे द्या, ते आमच्याकडे देतील। धैर्यशीलराव आम्ही लोक त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचवं। जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत। मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे किती नौटंकी केली राहुल गांधींनी केली, पवारसाहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली। महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे। 4-2 मतात जर हारायला लागलं तर काय बॅलेट गिळायला येतात, काय बॅलेट फाडायला येतात, काय बॅलेट खिशात घेऊन पळून जायला येतं। आता ही मशीन गिळायला येत नाही, फाडायला येत नाही, खिशात घालता येत नाही आणि म्हणून पवारांचा तो नवा डाव चाललेला आहे आणि तो डाव आम्हाने उधळून लावायचा। माळशिरस विधानसभा मतदारसंघात असलेल्या मार्कडवाडीचं एकूण मतदान आहे 2476। विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेलं मतदान आहे 1905। यापैकी राम सातपुतेंना 1003 तर उत्तम जानकरांना 843 मतं मिळाली आहेत। या आधीच्या निवडणुकांमध्ये उत्तम जानकर यांना मार्कडवाडीतून जवळपास 65% जास्त मतं मिळाली, पण याच निवडणुकीत कमी मतदान झाल्यानं जानकरांनी थेट ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे। पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा। आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय। कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही। जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे। फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका। राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही। पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही। तुमच्या या ठिकाणी लेख असणाऱ्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंना बारामती लोकसभेचा राजीनामा द्यायला लावा। काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। सुप्रियाताईंनी आणि समोरच्या उमेदवाराचं बॅलेटवर वोटिंग होऊन जाऊ द्या। या ठिकाणी मग ठरेल ना। बारामतीचा सुप्रियाता उगाच कशाला उत्तम जानकरचा बळी घेता। महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर घेतलेली शंका हास्यास्पद असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय। भाजपला मिळालेली मतं ही कामाच्या जोरावरच मिळाल्याचं माजी आमदार राम सातपुतेंचं म्हणणं आहे। सातपुते यांनी मार्कडवाडी गावात 21,79,00,000 रुपयांची कामं केल्याचाही दावा केलाय। मार्कडवाडीतल्या भाजप समर्थकांचं यावर काय म्हणणं आहे तेही ऐका। जानकरांना पहिल्यांदा मतदान भेटत होतं, जानकरांना भेटत नव्हतं असं नाही, पण आता रामभाऊचे कामं, रामभाऊने भरपूर कामं केलेले आहेत, त्यामुळे रामभाऊंना सगळ्यात जास्त लीड झालेलं आहे। विकासाच्या मागे मतदान केलंय, विकासाच्या मागे मतदान केलंय। रामभाऊ म्हणतात 22 कोटी दिले, खरंय? हो खरंय, खरंय झालेलं आहे काम, बॅनर लावलेले आहे। याआधी मार्कडवाडी गावानं बॅलेट पेपरवर स्वतःहून मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करत हा प्रयत्न थांबवला होता। मार्कडवाडीत जमावबंदीही लागू केली होती, यावरही शरद पवारांनी आक्षेप घेतलाय। तुम्ही गावाने वस्तू ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं। आता आज तुमचा अधिकार असता
पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली? कोणता कायदा असा? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय, उद्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हे कुठला कायदा? येत्या काही दिवसात आदित्य ठाकरेही मार्कडवाडी गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर राहुल गांधीही मार्कडवाडीत येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा मार्कडवाडीकडे लागून राहिल्या आहेत. संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, मार्कडवाडी, सोलापूर.